श्री स्वामी समर्थ मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते। आज मी इथं पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या एकदम कमी तिखट असतात आणि हे चवीला कोणी तळून पण आपण ह्या मिरच्या खाऊ शकतो। अगदी तळायच्या मिरच्या असतात की नाही, त्या मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ पाण्याने इथं धुवून घेतलेल्या आहेत। आता इथं आपल्या मिरच्या धुवून झालेल्या आहेत। आता ह्या मिरच्या कशा थोड्याशा लांब लांब आहेत की नाही, त्यामुळं काय करायचे, ह्याचे तुकडे करून घ्यायचे। जर साईजला जर छोट्या असल्या तर नाही तुकडे करून घेतले तरी चालेल, पण मात्र अशा उभ्या चिरून घ्यायच्या। ह्यांचे मी तुकडे करून अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत लांब असल्यामुळं। आणि छोट्या साईजच्या असल्यावर नुसते तुकडे न तुकडे केले तरी चालते, फक्त अशा उभ्या चिरून घ्यायच्या। आता ही छोटीच होती, पण तरी मी हे जे 2 तुकडे केलेले आहेत आणि अशी उभी चिरून घेतलेली आहे। अशा पद्धतीने काय करायचं, सगळ्या मिरच्या आहेत ना त्या उभ्या चिरून घ्यायच्या। आता इथं आपल्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत। सगळ्या मिरच्या मी अशा पद्धतीने उभ्या चिरा मारून घेतलेल्या आहेत मिरच्यांना। तर आता इकडं काय केलं, मी मिरची चिरून झाल्याच्या नंतर इकडं गॅसवर कढई मांडून घेतली आहे। कढईमध्ये आपल्या तेलाच्या किटलीमधल्या तेलाच्या किटलीमधल्या ती पळी असते की नाही, त्या 3 पळ्या मी इथं तेल घेतलेलं आहे। 3 पळीला थोडंसं कमी घेतलेलं आहे तसं। तर त्या तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय केलं, मोहरी घालायची, जिरं घालायचं। जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये मी ठेचलेला लसूण घातला आहे। मी लसणाची एक गड्डी इथं सोलून घेतली होती, ती घातलेली खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं मी लसूण। आता लसूण आपला इथं खूप लाल झालेला आहे, मी त्यामुळे लगेचच ह्याच्यामध्ये मिरच्या घालून घेणार आहे। तुम्ही इथं लसणानंतर हिंग टाकला तरी चालेल, पण आता इथं लसूण जास्त लाल झालं त्यामुळे मी लगेचच मिरच्या ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत। आता त्या लसणामध्ये काय करायचं, मिरची छान अशी तळून घ्यायची आहे, एकदम मस्त अशी। आपण ठेचायला कसं मिरच्या तळून घेतो अगदी तशी मिरची इथं तळून घ्यायची। आता आपला मी सांगितलं की नाही हिंग टाकायचा राहिला होता, तर आता इथं मी काय केलं, मिरच्या थोड्याशा बाजूला सारून घेतल्यात आणि फोडणीमध्ये आता इथं हिंग घालून घेतला आहे। आणि आता हा हिंग घातल्यानंतर ही मिरची छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये, म्हणजे छान भाजूनच घ्यायची आहे, अगदी डाग पडेपर्यंत मिरची इथं भाजून घ्यायची आहे मस्त अशी। आता पाहू शकता तुम्ही कशी छान इथं मिरची भाजली गेलेली आहे, म्हणजे खरपूस अशी इथं तळली गेलेली आहे मिरची। आता इथं काय करायचं, मीठ घालायचं या स्टेजला इथं, आणि मीठ घातल्यानंतरही ते छान मिक्स करून घ्यायचं आहे मिरचीमध्ये मीठ। आणि इथं मीठ छान असं मिक्स झालेलं आहे मिरचीमध्ये। आता इथं या स्टेजला मी 1 वाटी भरून यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। आता हे शेंगदाण्याचं कूट मी खलबत्त्यामध्ये थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे। मला ओबडधोबड कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आवडतं या मिरचीच्या भाजीमध्ये घालायला। तुम्हाला हवं तर तुम्ही एकदम बारीक असा कूटही शेंगदाण्याचा घालू शकता। आज आपण इथं करणार आहोत ह्या पोपटी रंगाच्या मिरचीची भाजी। आता इथं मी हळद घालून घेतलेली आहे आणि हळद घातल्यानंतरही ते छान मिक्स करून घेतले। आता मी ह्याच्यामध्ये काय केलं, 1 तांब्या भरून पाणी घातलेलं आहे। तांब्या भरून पाणी म्हणजे इथं अर्धा लिटर पाणी असतं, तेवढं घातलेलं आहे। आता आपल्याला भाजी थोडीशी रसरशीतच करायची आहे, म्हणजे थोडासा रस्सा ठेवायचा आहे, त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं 1 तांब्या भरून। आणि आता पाणी घातल्याच्या नंतर ह्याच्यावरती काय करायचं, झाकण ठेवायचं आणि भाजी आधी फुल गॅसवर शिजवून घ्यायची आहे। आता इथं आपण झाकण बाजूला काढून घेऊ। इथं पाहू शकतो तुम्ही, इथं भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे। आता आपण काय करू, गॅसची आच आहे ना ती कमी करूयात आणि कमी गॅसवर आता इथं मऊ अशा मिरच्या या भाजीमध्ये शिजवून घ्यायच्यात आपल्याला। इथं गॅसची आच मी कमी केली आणि पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून ही मिरची इथं मी शिजवून घेतलेली आहे। तर पाहू शकता आता आपण बाजूला काढलं झाकण, इथं मिरची छान मऊ अशी शिजलेली आहे, एकदम आपल्याला हवी तशी मिरची इथं शिजलेली आहे। इथं आपली मिरचीची भाजी तयार आहे। शेवटी आपण आता ह्याच्यामध्ये काय करू, कोथिंबीर टाकून घेऊयात। मिरचीची भाजी इथं आपली तयार झालेली आहे। ही मिरचीची भाजी खायला खूप छान लागते बरं का, आणि जास्त तिखटही लागत नाही आहे। आणि अशा पद्धतीने मिरचीची भाजी तुम्ही पण करून पहा। आणि हो, व्हिडिओ जर आवडला असला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंट करायला विसरू नका। आणि हो, आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू, बाय।